राजकारणाच्या कागल विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू असलेले हसन मुश्रीफच भारी ठरणार की फडणवीसांच्या जादूने भाजप कारभारी होणार। 13 दिवस झाले कोल्हापूरचं राजकारण याच दोन प्रश्नाभोवती फिरतंय। सर्वाधिक 20 जागा जिंकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मिनी मंत्रालयावर दावा सांगितलाय, पण त्याच वेळी निव्वळ 12 जागा जिंकलेल्या भाजपने नवी आकडेमोड सांगितल्यानं ट्विस्ट निर्माण झाला। याच ट्विस्टमध्ये रोज नवा अंक जोडला जातोय, पण तोडगा काही निघताना दिसत नाही। अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या सगळ्या जोडण्यामध्ये एंट्री झाली आहे। स्वतः मुश्रीफांनीच फडणवीसांना कोल्हापूरच्या राजकारणात ओढलंय। त्यामुळेच आपण या व्हिडिओमध्ये झडपी अध्यक्षपदासाठी भाजप राष्ट्रवादीचा नेमका दावा काय, त्यासाठी काय आधार सांगितला जातोय, मुश्रीफांनी कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात फडणवीसांना आणून चंद्रकांत दादांना चेकमेट केलंय का, काय आहेत छुपे डावपेच, याचंच विश्लेषण करणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कोल्हापुरात आता खरी राजकीय खेळी सुरू झाली। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। सर्वात आधी आपण कोल्हापूर जिल्हा परिषदेचं एकूण संख्याबळ आणि बहुमताचं गणित सविस्तर समजून घेऊयात। कोल्हापूर जिल्हा परिषदेत एकूण 68 जागा आहेत। सत्ता स्थापनेसाठी आपला अध्यक्ष बसवण्यासाठी 35 या बहुमताच्या आकड्याची आवश्यकता आहे। नुकत्याच लागलेल्या निकालावर नजर टाकली तर मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेलं नाही, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक 20 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवलाय। काँग्रेसने 15 जागा जिंकत दुसरा क्रमांक पटकावलाय। भाजपला 12 जागांवर समाधान मानावं लागलंय। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने 9 जागा जिंकल्या। भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जनसुराज शक्ती पक्षाला 5, तर शिंदे गटाचे सहयोगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या आघाडीला 4 आणि महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला प्रत्येकी 1-1 जागा मिळाली। सोबतच एक अपक्ष उमेदवारी निवडून आला। संपूर्ण संख्याबळानुसार महायुतीकडे स्पष्ट बहुमत असलं तरी अंतर्गत कलहामुळे सत्तेचं गणित अत्यंत किचकट झालंय। मिनी मंत्रालयाच्या कारभारी होण्यासाठी वेगवेगळे डाव प्रतिडाव टाकले जात आहेत। सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषतः मंत्री हसन मुश्रीफ यांचा आत्मविश्वास प्रचंड दुणावलाय। त्यामुळे ज्याचे सर्वाधिक सदस्य त्याचाच अध्यक्ष हा लोकशाहीतील सत्ता स्थापनेचा साधा आणि सरळ नियम मुश्रीफ गटाकडून सांगितला जातोय। मुरुगड येथे 2 दिवसापूर्वीच महायुतीच्या नूतन सदस्याचा सत्कार समारंभ झाला। यावेळी मुश्रीफ यांनी एक अत्यंत मोठा गौप्यस्फोट करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। त्यांनी दावा केला की 6 महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विमानतळावर एक महत्त्वपूर्ण चर्चा झाली होती। या चर्चेतच एक सूत्र निश्चित करण्यात आलं होतं। त्यानुसार कोल्हापूर शहराचा महापौर भाजपचा होईल आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसचा राहील। आता कोल्हापूर आणि इचलकरंजी या 2 महत्त्वाच्या महानगरपालिकेचे महापौरपद भाजपकडे गेलाय। त्यामुळे आता ठरलेल्या सूत्रानुसार जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आपल्यालाच मिळालं पाहिजे, असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे। सर्वाधिक जागा त्यांचा अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या दाव्याला मात्र भाजपमधून विरोध होतोय। भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय माडिक यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलाय। पाटील यांनी एक नवी आकडेमोड समोर आणली आहे। त्यांच्या मते भाजप आणि जनसुराज्य शक्ती पक्ष हे 2 वेगवेगळे पक्ष नसून ते 2 शरीर आणि एक आत्मा आहेत। त्यामुळे भाजपचे 12, जनसुराज्य 6 असे मिळून 18 सदस्य होतील। त्यामुळे 20 जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी आणि 18 जागा असणाऱ्या भाजप आघाडीमधील विजयांचं अंतर अत्यंत कमी उरतं। याच आधारावर चंद्रकांत दादांनी अध्यक्षपदावर जोरदार दावा ठोकलाय। यातच खासदार धनंजय माडिक यांनी आणखी एक नवा आणि अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद केलाय। माडिकांच्या मते जागा राष्ट्रवादीला जास्त मिळाल्या असल्या तरी जिल्ह्यातील जनतेने सर्वाधिक मतदान भाजपला केलंय। अधिकृत आकडेवारीनुसार भाजपला तब्बल 3,42,000 मतं मिळाली, तर राष्ट्रवादीला 3,41,000 मतं मिळाली। मतांच्या आकडेवारीवरून जिल्ह्यातील जनतेचा खरा कोल हा भाजपलाच आहे। त्यामुळे अध्यक्षपद आपल्यालाच मिळायला हवं, असा माडिकांचा दावा आहे। या संपूर्ण सत्ता संघर्षात खरी रंगत आणली आहे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या एका सूचक वक्तव्याने। सतेज उर्फ बंटी पाटलांनी मुश्रीफ यांना अध्यक्षपदासाठी आमची मदत लागली तर आम्ही नक्कीच विचार करू, अशी हमी देत नवा बॉम्ब टाकलाय। आपण आकडेमोड केली तर राष्ट्रवादीच्या 20 आणि काँग्रेसच्या 15 जागा मिळून 35 हा बहुमताचा जादू आकडा सहज गाठला जातो। भूतकाळात कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता चालवली आहे, पण सध्याच्या राजकीय परिस्थितीत हसन मुश्रीफ महायुतीतून बाहेर पडून काँग्रेसचा पाठिंबा घेतील याची शक्यता कमी असली तरी राजकारणात काही घडू शकतं। बंटी पाटलाच्या ऑफरमुळे मुश्रीफांचं पारडं जड झालंय। भाजपला एका मर्यादेपेक्षा जास्त ताणता येणार नाही। अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जुंपले असतानाच शिंदे सेनेने अत्यंत मुत्सुदी खेळी केली आहे। 9 जागा जिंकणाऱ्या शिंदे सेनेने
आणि 4 जागा असणाऱ्या येड्रावकर गटाने एकत्र येत 13 सदस्यांचा गट तयार करण्याचं नियोजन होतं. पण आता दोघांचेही 2 स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपला बिनअधिकाराचं जिल्हा परिषद उपाध्यक्षपद देऊन स्वतःकडे बांधकाम आणि आरोग्य समितीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मर्यादार मानल्या जाणाऱ्या सभापतीसाठी डाव टाकलाय. पण भाजप काही सहज या मलाईवर सभापतीपद शिंदे सेनेला सोडेलच असं नाही. त्यामुळे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम झाल्यावरच खरी रंगत येणार आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने महायुतीचे सर्व ज्येष्ठ नेते मुंबईत आहेत आणि लवकरच यावर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील सत्तेच्या नाड्या हातात असणं सर्वांनाच गरजेचं आहे. त्यामुळे ही लढाई सहज असल्याची संपणार नाही. तुम्हाला काय वाटतं? या राजकीय बुद्धिबळात शेवटी कोण बाजी मारेल? हसन मुश्रीफ यांचाच अध्यक्ष बसेल? चंद्रकांत दादा एखादा चमत्कार करून भाजपचा झेंडा फडकवतील? सतेज पाटील यांच्या फॅक्टरची भूमिका यात खरोखरच निर्णायक ठरेल का? तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे राजकीय अंदाज खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि कोल्हापूरच्या अशा सविस्तर राजकीय घडामोडींचे विश्लेषण बघण्यासाठी आपल्या टीओडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.